तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं, आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट, तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचाही इशारा। छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना सोडावंच लागेल। आता शांत बसून चालणार नाही, वाचाळवीरांना फटकेच द्यावे लागणार। बागेश्वर बाबांना केलेल्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। रामदासांना महाराजांचा गुरु सांगणं ही विकृती, समर्थ रामदासांबाबत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांचं वक्तव्य। धीरेंद्र शास्त्रींवर टीका करताना वक्तव्य। नागपूरमध्ये संभाजी ब्रिगेडकडून धीरेंद्र शास्त्रीच्या निषेधार्थ आंदोलन। मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडकडून आंदोलन करत बागेश्वर बाबाचा निषेध। बदलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बागेश्वर बाबाचे पोस्टर पायदळी तुडवले। भोंदूबाबा म्हणत स्कायवॉकच्या पायऱ्यांवर लावले पोस्टर। बागेश्वर बाबाचा कडेलोट करण्याची मागणी। बागेश्वर बाबानं छत्रपती शिवरायांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य। अशोक खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ। एसआयटीच्या हाती महिलांसोबतच्या कृत्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती। कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं। ऑफिस बॉय नंतर कुककडूनही खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड। फिर्यादी ललित पोफळेनंच कुकला फार्म हाऊसवर ठेवलं। टीसीएस प्रकरणात फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम। तपासात कॉल डिटेल्समधून निदा खान आणि आरोपींचं कनेक्शन उघड। नोकरी सोडल्यानंतर निदा खान सतत आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती। दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ व्हायरल। अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली। योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली सुरू। राज्यातील 12,915 लाडक्या बहिणी अपात्र। 6,457 महिलांकडून आतापर्यंत 11 कोटींची वसुली। भंडाऱ्यात तपासणीत त्रुटी आढळल्यानं 36 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित। 10 जणांना सक्त ताकीद। खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाची कारवाई। जिल्ह्यातील 197 खत विक्रेत्यांची करण्यात आली तपासणी। सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर। निकालाआधीच राहुरीत अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर झळकले। राहुरी पोटनिवडणुकीचा 4 मे रोजी निकाल। मराठी भाषा लोकांना शिकवण्याची गरज। सक्ती केली तशी भाषा शिकवण्यासाठी सुविधाही करा। मराठी शिकवण्यासाठी सेंटर सुरू करा। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया। धुळे आणि नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र बनणार। शिरपूरला औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। शिरपूरला स्वर्गीय तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलसह विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना टोल माफीची सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा त्यांना पाठिंबा। पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीवरील भूमिकेचं वैभव नाईक यांच्याकडून स्वागत। मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित सलीम डोलाला अटक। सलीम डोला दाऊदचा जवळचा साथीदार असल्याची माहिती। सलीम डोलाला इस्तांबुलमधून अटक करण्यात आल्याची माहिती। अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या नातेवाईकांची गोठवलेली बँक खाती पूर्ववत करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश। एनसीबीनं प्रक्रियात्मक नियमांचं उल्लंघन केल्याचं मुंबई सत्र न्यायालयाचं निरीक्षण। विक्रोळीतील बुलेट ट्रेन्स भूसंपादन प्रकरणात गोदरेज कंपनीच्या दोन्ही याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळल्या। 10 एकर जमीन कायद्यान्वये भूसंपादित करण्यात आल्यानंतरही वाढीव नुकसान भरपाईसाठी कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता। मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला डॉक्टरांचा विरोध। केईएम नामांतराच्या प्रस्तावास आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी। केईएमचं नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय केलं जाणार। एखाद्या ऐतिहासिक संस्थेचं नाव बदलून समस्या सुटत नाही। माड संघटनेची भूमिका। मीरा भाईंदर डॉक्टर भीमसेन जोशी रुग्णालयात लाचखोरीचा पर्दाफाश। अमरनाथ यात्रेसाठी आवश्यक असलेल्या कंपल्सरी हेल्थ सर्टिफिकेट देण्याच्या प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस। एसीबीकडून सापळा रचत रुग्णालयातील शिपाई अमित किणीला 3,600 रुपयांची लाच घेताना अटक। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यकाला 5 लाखांची लाच स्वीकारताना अटक। नरेश बर्वे असं लाच मागणाऱ्या महसूल सहाय्यकाचं नाव। घराच्या बांधकामाची अपील निकाली काढण्यासाठी मागितली होती लाच। त्र्यंबकेश्वर देवस्थानातील व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणात वसंत मुर्तडक पोलिसांच्या ताब्यात। आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावे पोलिसांनी जप्त केले। साखळीतील मुख्य म्होरक्या वसंत मुर्तडक त्र्यंबकेश्वरमध्ये एजंट म्हणून कुप्रसिद्ध असल्याचं उघड।
आजपासून पुढील 7 दिवस मुंबईसह किनारपट्टीच्या प्रदेशात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. यावेळी कमाल तापमान 41 ते 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. लोकांना काळजी घेण्याचं आवाहन. पुण्याचं तापमान 40 अंशांच्या पुढे. लोहगाव परिसरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. रात्रीच्या तापमानातही वाढ. पुढील 2 दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज. नागपूरकरांना उष्णतेच्या लाटेसोबत महावितरणच्या ढिसाळ कारभाराचाही फटका. एकीकडे सूर्य आग ओकतोय, दुसरीकडे लाईटचाही लपंडाव सुरू. उष्णतेपासून वाचण्यासाठी विजेचा वापर वाढला, पण वारंवार बत्ती गुल होत असल्यानं नागपूरकर हैराण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 40 अंशांपार. नागरिक हैराण. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. गरज असेल तरच उन्हात घराबाहेर पडा असं आवाहन. नाशिक शहराचं तापमान 41.5 अंशांसह हंगामातील उच्चांकी नोंद. मागच्या 10 दिवसापासून 39 अंशांच्या पुढे स्थिरावणाऱ्या कमाल तापमानाची उसळी. पुढील 5 दिवस नाशिकमधील कमाल तापमानाचा पारा 42 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता. मालेगावमध्ये उष्णतेची तीव्रता वाढली. 43.4 अंशांसह एप्रिल महिन्यातील यंदाचं सर्वाधिक तापमान काल नोंदवलं गेलं. पुढील काही दिवसात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता. इगतपुरीतील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यात घट. अनेक धरणांमध्ये 50% कमी पाणीसाठा. मुंबईलाही पाणी पुरवठा करणाऱ्या इगतपुरीतील वैतरणा धरणात 49% पाणीसाठा. बीडच्या नेकनूरमध्ये 2 गटात राडा सुरू असतानाच दोन्ही गटातील लोकांची एकमेकांवर दगडफेक. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झाला वाद. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. बीडच्या नेकनूरमध्ये दगडफेकीपूर्वी महिलेला मारहाण झाल्याचा आरोप. मोठ्या घोळक्यात महिला एकटी असल्याचा व्हिडिओतून समोर. बीडच्या नेकनूरमध्ये किरकोळ वादातून दगडफेक. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी. परराज्यातील नौकांची घुसखोरी. एलईडी मासेमारी रोखण्यासाठी तिसऱ्या डोळ्याची नजर असणार. ठाण्यापासून थेट देवगडपर्यंतच्या किनारपट्टीवर मत्स्य व्यवसाय विभागाचा ड्रोनच्या माध्यमातून वॉच. नंदुरबारमध्ये शहादा शिरपूर रस्त्यावर कलिंगड वाहतूक करणारा पिकअप उलटला. 15 मजूर जखमी. टायर फुटल्यानं पिकअपचा अपघात. जीवितहानी नाही. बुलढाण्याच्या हरणखेड ते मलकापूर रस्त्यावर धावत्या एसटी बसची मागची चाकं निखळल्याची घटना. मात्र चालकाच्या सतर्कतेनं बसमधील प्रवाशांचा जीव वाचला. अपघातानंतर दुसरी बस बोलावून प्रवाशांना पुढे रवाना करण्यात आलं. अमरावतीच्या गाडगेनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक बसमध्ये चढत असतानाच ड्रायव्हरनं बस थांबवलीच नाही. घटनेचा व्हिडिओ समोर. बस चांदूरबाजार आगाराची असल्याचं समोर. सुदैवानं वृद्ध प्रवाशाला कोणतीही इजा नाही. हडपसर ते परभणी जंक्शनवर येणाऱ्या रेल्वे गाड्यांना उशीर. नंदीग्राम, देवगिरी एक्सप्रेस आणि हडपसर नांदेड यासह इतर रेल्वे गाड्या उशिरानं. सकाळी 4 वाजल्यापासून परभणीच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी. एअर इंडियाला 2026 आर्थिक वर्षात 20,000 कोटींचा तोटा. वाढता तोटा कमी करण्यासाठी एअर इंडिया आपल्या विमानसेवा 15 ते 20% कपात करण्याच्या विचारात. साताऱ्याच्या फलटणमधील 9 सर्कलमध्ये भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रेचा उत्साह. भैरवनाथाच्या दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी. यात्रेनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर अवघ्या 3 दिवसात 90,000हून अधिक भाविकांनी बाबा केदारनाथचं दर्शन घेतलं. हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. पुण्यात आवक वाढल्यानं हापूसच्या दरात घसरण. घाऊक बाजारात दर्जानुसार 500 ते 800 रुपयांचा भाव. अक्षय तृतीयेनंतर दुसऱ्या टप्प्यात कच्च्या हापूस आंब्याची आवक वाढल्यानं सर्वसामान्यांना हापूस खरेदीसाठी दिलासा. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.